श्री शिवलीलामृत अध्याय 7 श्री गणेशाय नमः. जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वी धरेंद्र नंदिनी वरा भुजंगभूषणा सप्तर करनेत्रा लीला विचित्रा तुझ्या भानुकोटी तेज अपरिमिता विश्वव्यापक विश्वनाथा रमा राम माधव प्रिया भूताधिपते अनंता अमृतमूर्ती विश्वपते परमानंदा पंचवक्रा परा पंचदशनेत्रा परम पावना पयफेन गात्रा परम मंगला परब्रह्मा मंदस्मित वदन दयाळा अष्टाध्यायी अति निर्मळा सुमंतिनी आख्यान लीला स्नेहाळा तू वदलाशी श्रीधर मुख निमित्त करुणी तुची वदलाशी आपले गुण व्यासरूपे सुतास स्थापुना रसिक पुराण सांगविशी ऐसे एकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशील वेदमित्र नामे द्विज होता तो वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेद मित्रास पुत्र सगुण सुमेधा नामे झाला सारस्वत सुत सोमवंत उभय त्यांचे मित्र तो अत्यंत दश ग्रंथी ज्ञान बहुत मुखोद पुराणे संहिता अरण ब्राह्मण छंद निघंट शिक्षा जान ज्योतिषकल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दश ग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता 16 वर्षे झाली. तत्वता दोघांचे पिता म्हणती आता भेटा रूपनाथा वेदर्भाशी विद्या दावून अद्भुत मिळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहून यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्र विदर्भ राज्याशी भेटले त्वरता सत्वर विद्याधनाचे भांडार उघडून दाविती रूपश्रेष्ठ विद्या पाहता तोसला राव परी विनोद मांडीला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघे ही नेश द पुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सेमेंतिनी विख्यात मृत्युंजय मृडानी प्रीत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहुतरी तुम्ही एक पुरुष एक नितंबिनी होऊन जावे ती एक क्षणी दिव्य अलंकार बहुत धनी पूजल तुम्हा कारणी तेथील तेथून यावे परतुनी मग मीही देईन यथेष्ट धन माता पिता गुरु नृपवचन कदा अमान्य करू नये हे धव बोलती दोघे किशोर हे अनुचित कर्मनिंद फार पुरुषास स्त्रीवेश धरत देखता साचार सचेल स्नान करावे पुरुषाशी नारी वेश देखता पाहणारा जाती अध्यपात वेश घेणारा ही तत्वता जन्मजन्मी श्रीय होय इह परत्रित कर्म अनुचित तैसीची शास्त्र बोलत त्या ही वरी आम्ही विद्यावंत धन अमित मिळवू तुमची विद्या लक्ष्मी सतेज तोषवू अवनीचे भुभुज आमुचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थोनिया पंडिताची विद्या माय सद्गुणी विद्या अकाली फलदायिनी विद्या कामधेनु सांडुनी निंद कर्म न करू कदा माता पित्याहुनी विद्या अगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकाळी देखून या जोडती कर विद्याहीन तो पाषाण देखती जिताची मृत तो शतमूर्खे त्याचे न पाहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून आवश्यक म्हणती ते दवा राय वस्त्रे अलंकार आणून एकाशी श्रीवेश देऊन सोमवारी यामिनी माझी जाण पूजा समयी पाठविले जे सकल प्रमदांची ईश्वरी तिची प्रतिमा नाही कुंभिनीवरी जीव देखून नृत्य करी पंचअक्षर प्रीतीने उमा उर्वशी चातुर्य खाणी परी लजा पावती तिज देखून रेणुका जानकी श्रीकृष्ण भगिनी उपमा दो शोभे तियेशी तिने हे दाम्पत्य देखून कृत्रिम पाहुणे हसे मनी परी भावार्थ करून चातुर्य खाणी लहर भवानी म्हणून या पूजित अलंकार वस्त्रे यथेष्ट धन षष्टने देत भोजन शिवगौरी म्हणून नमस्कार करुणी बोळवी जाता ग्रामपंथ लक्षोनी पुढे भ्रातर मागे कामिनी नाना विकार चेष्ट भाषणी बहुत बोले तयाशी म्हणे आय हे एकांत वन वृक्ष लागले निभीड सघन मी कामानळे करून गेले आहळुनी प्राणपती तू वर्षोनी सुरतमेत शीतल करीस ममंत मी नितंबनी माझा अंग अभंग जवळ पाहे येऊन तो मने हा का चेष्ट करीशी विशेष फेडी वस्त्र होय पुरुष विनोद करीशी आसपास हासशी लोक मार्गेचे तव ते कामे होनी मूर्छिना मेधिनीवरी अंग टाकीत मने प्राणनाथ धाव त्वरित करी शांत मज ज्वरा ते तव तो परतुनी लाला सवेग म्हणे हे नसते काय मांडले सोंग तुम्ही आम्ही गुरु बंधुनी संग ब्रह्मचारी विद्यार्थी एरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोनी पाहे गेले पुरुषत्व लवला आहे भोगी येथे मजा आता हाती धारून तयाशी आड मार्गे नेले एकांताशी वृक्ष गेले गगनाशी पल्लव भूमीशी पसरले साल तमाल देवधार आम्रकंद बाधी तरुवर त्या वनी नेऊनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्व ही मी श्री तू भ्रातारणी
निर्धार नाही येथे दुसरा विचार येरो म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पटलाशी सकल त्याचे काय हेची फळ परत्र साधन सुकृत निर्मळ विचार करून ही पाहे आधी श्रीवरी तारुण्य मम निर्लज्ज एकांतवन मिठी घाली गळा दावून देत चुंबन बळेची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलुवत तव तो झिडकारोनी मागे सरित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुष जननी परयोषिता एकांतवनी सौभाग्य सधन तरुणी प्रार्थिता मन चळेना कृतीज नवे विकार तरी तो न केवळ शंकर त्या पाशी तीर्थ समग्र येऊन राहती शेवेशी जनरहित घोरवणी द्रव्य घट देखिला नयने देखता जाय संडोनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचने सत्कर्म रथ निगमागमन विद्या मुखोदक इतुके असो निगर्व हरित तरी तो शंकर निर्धारे आपण देखता वर्म काढून निंदक विंधिती वाग्बाणी परीर खेदरहित आनंदमणी तरी तो शंकर निर्धारे दुसरी याचे कुट दोष गुण देखे एके जरी अनुदीन तरी ते मुखास नानी गेलिया प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे श्री पुरुष भाव जान गुरुरूप पाहे चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपधान तरी तो शंकर निर्धारे बैल मूर्ख हा पंडित निवडू देणे समान पाहत कीर्ती वावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे सभ्य अभ्यासिले नमी रवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हे तर कोणाचा संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेला चित्तिवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्याच्या पायीच्या पादुका मी निशेष होऊन राहावे सर्वदा वेदमित्र पुत्र साधू परम धैर्य शास्त्रे निवटून काम म्हणे ग्रामास चला जाऊ तम विचार करू या गोष्टीचा ऐसे बोलून सारस्वत पुत्र श्रीरूपे सदना नीला सत्वर श्रुत केला समाचार गत कथार्थ वर्तला जो सरस्वती मांडील अनर्थ रायाजवळी आला वक्षस्थळ बडवित म्हणे दुर्जना तुवा केला घात हत्या करीन तुझं वरी वेदशास्त्र संपन्न एवढाच पुत्र माझा लागून अरे त्वा निर्वश केला पूर्ण काळे वदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम केवी झाले सत्य शिवमाया परमाद्भुत अघटित कर्तृत्व दियेचे राय मिळवून सर्व ब्राह्मण म्हणे सत्येजकारा अनुष्ठान द्यावे याशी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्र म्हणे हे ईश्वरी कळा मुचे निन्न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भराव तय वेळा आराधिता झाला देवी ते हवन मांडिले दुर्धर राव प्रतिदी सप्तदिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मन बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत श्रीवेश याशी पुण्य करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी निसीम पतिव्रता सीमंतिनी परम भक्त सद्गुण खाणी तिचे कर्तृत्व माझेनी न मोडावे सहसाही या सारस्वताशी दिव्यनंदन होईल सत्य वेद पारायण ईश्वर सुमेधावर जाण लग्न करून दीजे देवीच्या आज्ञे करून त्याशीच दिले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सारस्वता धन्य सीमंतिनीची शिवली भक्ती उपमा नाही त्रिजगती तिचे कर्तृत्व हेमवती मोडू न शके सर्वता सुत म्हणे एक सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषय नामपद मदन शृंगार सुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेशविख्यात तिची साल झाला सदारथ सांडून ब्रह्मकर्म समस्त मातापिता त्या गेला धर्मपत्नी टाकून दुराचारी तिच्याचे गरिवास घरी मध्यमात रस अहोरात्री काम कर्द मी लोळत करावया जगदुद्धार आपणाची अवतरला शंकर ऋषभ नामे योगीश्वर होऊन विचरत महिवरी आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगलेच्या सदना अकस्मात पूर्व पुण्यस्तव पातला तो शिवयोगींद्र दृष्टी देखोनी दोघेही धावती धरती चरण षोडोपचारे करून सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्य पर उत्तम स्वाद भोजन देऊनी बहुविध अलंकार वस्त्रे दिदली करून दिव्य सेज निजविला तो शिवयोगीराज तळहातीन मर्दीने दोघे चरणांबुज सुवर्णाग्रज उदय होय तो नेव निशी क्रमणी जाण शिवयोगी
पावला अंतर्धान दोघी मनात उमा रमण देऊनी दर्शन गेला आम्हा मग पिंगला आणि मदन कालांतरी पावली मरण परी गाठीस होते पूर्व पुण्य शिवयोगी पूजनाचे दशार्ष देशी द्रौपदी वज्रबाहू नामे विशेष कीर्ती त्याची पट्टाराणी नामे सुमती जे दमयंती नळाची तो मदन नामे ब्राह्मण तिची गर्वी राहिला जाऊन सुमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला वेश जलमली कीर्ती मालिनी तिचे नाव पुढे कथा एका अभिनव इकडे सुमंतिनीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार ती पट्टराणी ईस होईल पुत्र त्याशी तीस विष दुर्धर गर्भिणी असता घातले तिस तत्काळ व्हावया मृत्यू परिरोग लागला झाली प्रसूती विष अंगावरी फुटले बहुत बालकासहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पुगळे रात्रंदिन राय बहुत वैद्य आणून औषधी देता बरे नो हे रात्रंदिन रडे बाळ सुमती राणी शोके विहाळ मृत्यू ही नो व्यथा सबळ बरी नव्हेची सर्वता लेकरू सदा करी रुदन रायाशी निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळाला मग रथावरी घालून घोर कानानी सोडिली ते जेथे मनुष्याची नाही दर्शन वसती व्याघ्र सर्पदारुण सुमती बाळाकडे घेऊन अपसव्य हिंडत असे कंटक पाषाणा ती चरणी मृच्छा येऊनी पडे धरणी अक्रदंते पडे परी न मिळे पाणी उरणे करुणी अंग तिकडे अने जगद्धात्मा कैलासपती जगद्वंधा ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुझी कीर्ती सदा गाती निगमागम जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगंद कुरकंदा पंचवक्रा अजमिता पय फेन गात्रा जन्मयात्रा चुकवी का अनाधी सिद्ध परिमिता माया चक्रचालका सद्गुण भरिता विश्वव्यापका गुणातीता धावा आता जगद्गुरु ऐसा धावा करिता सुमती वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयभीत होऊनी चित्ती बाळासहित क्षिती पडे श्रावण रीत नये नेऊनी वनी सांडेली उर्वी गर्भरत्न की वीरसेन शुक्षा घोर कानन पती वियोगे से विजय से सुमतीची करुणा ऐकून पशु पक्षी करिता ती रुदन धरणी पडता मूर्छा येऊनी वृक्ष पक्षी छाया करिता ती चंबू भरून या जल बाळावरती शिंपती वेळोवेळा एकी मधुर रसानुनी स्नेहाळ मुखी घालुनी तोषवीती वनगाई स्वपुष्पे करून या वारा घालती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो ऋषभ भारवानिक येऊन पंथे जात देखे नयनी त्याची असंगे करुणी वैश्य नगरा पातली तेथील अधिपती वेश साचार त्याचे नाव पद्याकर परम सौभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा तेने सुमतीचे सर्व वर्तमान पुसले तू कुटील कोण जिने ते वर्तले मुळी होणे श्रुत ते केले ते ऐकून पद्यकर म्हणे अश्रुधारा श्रवती नेत्र श्वासोच्छ्वास टाकून घोर गती घोर कर्माची म्हणत असे पहा वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथपरी हिंडेवनी दिनवदना आली येथे मग पद्यकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देऊन अहोरात्री परामर्श करीतीयेचा बहुत वैद्य आणून हो देता झाला रसायन केले बहुत प्रयत्न परिव्याधी न राहेची मग सुमती म्हणे तात श्री शंकर वैद्य न होता कवनासही हे व्यथा बरी न होय कल्पांती पोसो पुढे व्यथा काय होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करीती दिनवदन म्हणे रत्न गेले माझे पद्यकर शांत विभोता द्रेती नगर जन मिळावे सभोवती तो निशांती उगवला गभस्ती देवी शिवयोगी आला तेथे जैसे दुर्लभाचे सदन शोधित चिंतामणी अकस्मात की शुद्धाने प्राण जात तो क्षीराब्धी पुढे धावित्रला पद्यकरे धरिले चरण पूजिला दिव्यसनी बैसवणी त्यावरी सुमती प्रतिदिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वच्चे सुमती एक का हो रडसी करीशी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कुठे आहेस सांग पा आलीस 84 लक्ष योनी फिरत ते तिचे स्वजन सोयरे अप्त आले कुठून गेले कोठे त्वरित सांगे माझपाशी वृत्तांत हा तू नाना योगी फिरशी पुढे ही किती फेरे घेशी कोणाचे पुत्र तू का रडशी पाहे मानसी विचारून या शरीर धरावे ज्यावर त्या कुलाभिमानी नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारून न पाहती तो पुत्र आणला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पाहून तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवण्या दे हा आत्मा शिव शाश्वत शरीर श्रान भंगुर नाशवंत तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारून मनी पाहे आत्मा विनाश शाश्वत तो नव्हे कोणाचा बंधू सुत शरीराकाराने शोक करीसी व्यर्थ परी पडली प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंगापार सवेची पुटती श्रान भंगुर मृग
जवळी मिथ्या समग्र तरी बुडे सत्य कैसेचे चित्रीच्या वृक्ष छायेचे बैसला कोण चित्रांग्रीने कोणाचे जाळलेले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहेने गेला तेथे वंद्यासुते द्रव्य आणून भीष्मकन्या मारुती सदेऊनी गंधर्व नगरीचे वराडे आणून लग्न कोणे लाविले वराडेच्या मंडप शिवणे शीतका दोरे बांधिला आवळून शुक्तिकारजताचे पात्र करून पुष्पे कोणी भरी येले कासवीचे घालून घृत मृग जवळीचे मीन पाजळती पोत ते चरणी नुपुरे बांधून नाचत जन्मांध पाहता बैसले ही करणीचा बुडा कुंडाले मुळी होणे तो साच कैसा जाणा मुळीचं हे लट्टिके शाश्वत त्याचा शोक करणे व्यर्थ श्लेष तरुचे अध्याप समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर की पापांचा समुद्र की अंबर भ्रांतीचे शूर मूत्र श्लेष मास रक्त हस्तीची मोळी चर्मविशिष्ट मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र सत्य मोडीचं हे शरीर अपवित्र ते पशुमूर्ती झाले पवित्र शूद्रे मूर्झर छेदिले समग्र इतुकेने पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रति तरी केसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मजन्मेचे कोठे आहे भ्रातर अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का जयाचे सकल लेणे मागता देता लाजिरवाने तनु घर बांधिले त्रिगुणे पांचवांसे अनोनिया याचा भरोसा नाही जाण केधवा लागेल न कळे अग्न की हे झाले वस्त्र जीर्ण ऋणानुबंध तगे मिथ्या जेथे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ हा प्राणी पापी सकल धान्य पुत्र इच्छिती गंगे माझी काष्टी मिळती एकवट होती मागोती बिघडती तेसे श्री पुरुष बोली जेती खेळ मुळीचं असत्य हा वृक्षवरी परी येती किती एक बैसती किती एक जाती अनेक तरुवरी बेसती अपती तैसे जाण पथिक वृक्षातळी बेसत उष्ण सरलिया उठून जात सोयरे बंधू आपत तैसेची जाण निर्धारी माया प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्व साक्षी जीव भक्षी विषय फळे ती भक्षिताच भुलून गेला आपणाची विसरला ऐसा परिमित जीव भ्रमला जन्म मरण भोगीत असे त्या माझी एकदा पुण्यवंत सद्गुरुशी शरण रिगत मग तो शिव होऊन भजत शिव लागी अत्याधारे ऐसे एखादा दिव्य निरूपण पद्य करी सुमती उडून पृष्ठभावी दाटून वंदे ती चरण तयाचे म्हणती एवढे तुझे ज्ञान मग काय एक न करीशी इच्छे करून तू साक्ष तू मन भक्त रक्षण धावलाशी मग मृत्युंजय मंत्र राजयोगी सुमती सांगे शिवयोगी मंत्रुनी भस्म लाविला अंगी व्यथरहित झाली ते रंभा उर्वशी हुनी वाहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्र भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ उर्वन व्यथा जळोनी सकळ 32 लक्षणी झालं बाळ मग शिव ध्यान उपासना निर्मळ सुमती बाळ उपदेशिले परिस झडकता पूर्ण लोह तत्काळ होय सुवर्ण तेसे दोघे दिव्य रूप जाण होती झाली ते काळी आचार्य करी पद्यकर म्हणे धन्य गुरु धन्य मंत्र काळ मृत्युंभय अपार त्यापासून रक्षी गुरुनाथ गुरुचरणरत होती सदा त्याशी कैसी भय आपदा धन्याची नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळ चरणावरी घालून सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझवरून शरीर सांडणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझ्या दिव्य चरणी लेवविनम तरी मी नवे उत्तीर्ण उपकार तुझी गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलला आयुरारोग्य ऐश्वर्य अद्भुत तुझ्या पुत्राशी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करीन हा त्रिभुवन भरी होईल कीर्तीने राज्य पाविल पूर्णती भद्रायू नामा निश्चिती याचे ठेवले मी जाण थोर होय तो भद्रायू बाळ तवरी क्रमी येथेची काळ मृत्युंजय मंत्र जपत्री काळ निष्ठा धरुणी करी जा हा राजपुत्र निश्चित लोकांत प्रकट नेदिन मात हा होईल विद्यावंत चतुष्षष्टी कला प्रवीण ऐसे शिवयोगी बोलून पावला तेथे चंद्रज्ञान पद गुरुपदान पूजा आठवणी सुमंती सदद क्षमा पद्य कराशी सुख अत्यंत सुनय पुत्राहुनी बहुत भद्रायू त्याशी आवडत सदा पुरवित लाड त्याचा पद्या करे संपत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री 12 वर्षाचा झाला बाळ धीर गंभीर परम सुशील मातेचा शविषित सदाकाळ जवळ तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत शिवयोगी प्रगटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झडीत मुक्त केशी नय नोधके चरण शालन केशवसने पुसिले पूर्ण ते जे सुगंध भरित जाण स्नेह तेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिण
ती अष्टभावे करून या षोडोपचारे पूजन सोहळा करीत या परस्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझी या प्रसादे करून मी पुत्रवंतीस यावरी भद्रायुषी नीती शिवयोगी शिकवितसे श्रुती स्मृती पुराणोक्त पाही धर्मनिधी वर्तत जाही माता पिता गुरु पाही निष्ठा असो दे सर्वदा गो भूदेव प्रजापालन सर्वभूती पाहावा उमामरण सर्वाश्रम स्वधर्माचारण सहसाही न सांडावे विचार केल्यावर जुन्या सहसा न करावी आगान क्रिया मागे पुढे पाहून या शब्द बोलावा कुशल तत्वे काल कोण मित्र कोणी द्वेषी शत्रू किती आय काय व्यय किती पाहावे चिती विचारून या माझे बळ किती काय शक्ती आपले सेवक कैसे वर्तती यश की अपयश देती पाहावे चिती विचारून या अतिथी देव मित्र स्वामी देवेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र द्यावा समाचार क्षमा लेकरू भार्या हरिदास सदन गृहवार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पे ज्या पंथे गेले विजन आपण जावे तोची पंथ लक्षुनी माता पिता गुरु निंदा जाण प्राणांती इतर न करावी वैश्वदेव समयी अतिथी लालिह्या त्याची न पुसावी या ती अन्न वस्त्र सर्वभूती द्यावे प्रित्यर्थ शिवाची या परोपकार करावा पुन्हा परपीडा न करावी जाण करावे गोब्राह्मण रक्षण सत्य सुजान म्हणती तया निंदवाद टाकून सर्वदा की जे शिवस्मरण तिची म्हणावे मौन शिवसेवन तपथोर परधारा आणि परधन हे न पाहावे जेवी व मन करावे शास्त्र श्रवण शिवपूजन यथा विधी स्नेह होम जपाध्यायन पंचयज्ञ गोवी प्रवेशन श्रवण मनन निज ध्यांस पूर्ण अन्नालस्य करावी सुरत निद्रा भोजन तेथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस तिथे न करावा कामपूर्ण धर्मपत्नीशी निषिद्ध जान परयोषितेशी क्रोधे दंडावे शत्रुशी साधू विप्रांशी निमिजे सदा द्वेषी यांशी धरावा मदम संत भक्तांशी नम्रता अभेद संसार रिपुशी सत्कर प्रसिद्धी असावी निर्मत शर सर्वभूती सर्व दुर्जनाशी दंभ दावीजे भल्याचे पदरज वंदीचे अहंकारी पृथ्वी जिंकीचे निरहंकार द्विजाशी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करून पाद पावन देवलय यात्रा गमनी नित्य शिवध्यानी बैसावी पुराण श्रवणी स्तोत्र सादर त्यांचा संत लिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हिने स्तोत्र वर्णावे शिव निर्मल्य वास घेई जे घ्राणी ये रीती निंद्रे लावावी भजनी दीनदानाथ ज्ञान देखून तयावर ही कृपा की जे ईश्वरी प्रेत संतांची मैत्री देवांची द्वेषी त्याशी उपेक्षा करी युक्त निद्रा युक्त आहारी मृगया करी परम प्रीनीतीने अतिविद्या अतिमैत्री अतिपुण्य अतिश्रुती स्मृती उच्च धैर्यदान घृती वर्धमान असावी आपले वित्त आयुष्य गृहण छिंद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दानमान अपमान ही सर्वत्र गुप्त असावी जाणी जे नष्ट पाखंडी शट धुर्द पिशून सत्कार जार पतित चंचल कपटी नास्तिक अनृत ग्राम्य भेशी नसावे निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पक मार्गपीडक कृतज्ञ धर्मलोपन ज्याचे दर्शन न व्हावे धारा धन आणि पुत्र त्याशी आसक्त नसावे अनुमात्र अलिप्तपणे संसार करून आसक्त असावे बंधू सोयरे शूर स्वजन त्याशी स्नेह असावा साधारण भलता विषय देखून आसक्ती तेथे न करावे रुद्राक्ष धारण मस्तकी कंठी दंडी करभूषण गेल्या प्राण शिवपूजन सर्वथाही न सांडावे शिववच सर्वांगी लेऊ शिकवी शिवयोगी भस्मचक्तीचा रणरंगी शास्त्र बाधा न होय काल मृत्यू भयापासून रक्ष मृत्युंजय उपासन आतताती मार्गस्थ ब्रह्मण यासी जीवे मारावे सोमवार व्रत शिवरात्र प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरी कीर्तन निर्दोष सर्व सांडून ऐकावे महापर्व कुयोग श्राद्ध दिने व्याधी पात वेधृती संक्रमण न प्रवर्तावे मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सप्ता प्रात्री देता दान होय ऐश्वर्य वर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणी जे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान दिधल्याचे पालन करिता पुण्य त्रिगुण होय अपूज्याचे पूजन पूज्य त्याचा अपमान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे बलवंताशी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त कंकण मुद्रिका भार समस्त श्रवणी कुंडले काय व्यर्थ श्रवण सार्थक श्रवणेची ज्याची वाचा
रसवंती भार्या रूपवती सती औदार्य गुण संपत्ती सफल जीवित्व दयाचे देही न अथवा नाही अथवा सत्य हे वाचेची असावे व्रत विद्यापात्र येथे अमीप सद्य दान त्याजी जे विपत्ती काळी धैर्य धरी वादी जयवंत वेखरी युद्धाला माझी पराक्रम करी या चकांची पुष्टी न दावी जे ब्राह्मण मित्र पुत्र समवेत तेज भोजन उत्तम यथार्थ गज तुरंगा सहित पंथ चालणे तेची श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे सापेक्ष पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार दान करणे त्या पुण्याशी पार नाही ब्रह्मद्वेष एवढे विशेष मारक नाही कदा विष सत्वस्मागम रात्रंदिन तुच्छ सुधारस त्यापुढे प्रतापे न व्हावे संतप्त पर सोखे हर्षभरित सद्धार्थ एकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहे पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य रत्न चौथे पे वर्म कोणाचे न बोलावे रुद्र सद्भक्तांचे आशीर्वाद द्यावे भाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढाळावा पूर्वी विरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाही गर्भास ते प्रजापाळिका गुरु आणि सदाशिव याशी न करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडून द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभारण गुणांचे अलंकार ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप उरूप यवन या अष्टमध्ये करून मन भूल न द्यावे ऐसा नाना परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागीत हे नीती एकता जगी साकडे न पडे सर्वथा सातवा अध्याय गिरी कैलास यावरी वास्तव करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीत विशेष निर्दोष यश जोडेतया की हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या विहाळ तिसी वरुणी पण फेन दवला श्वसूर गृही राहिला पुढले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करीत भद्रायुष ब्रह्मानंद निशी दिवस श्रवण करोन विद्वजन भव गजविदारक मृगेंद्र श्रीधर वरद अनंत समृद्ध समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगतमाता शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जन खंड सप्तम अध्याय गोड हा श्री सांब सदाशिव अर्पणमस्तु. श्री शिवलीलामृत अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती वेदवंदा तू भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायू प्रति अगाध नीती प्रगटविली तुझ्या बळे विश्वव्यापका सुते सांगा शोनकाधिका भद्रायू शिक शिव कवच देखा श्री गुरुने शिकविले मृत्युंजय मंत्र उत्तम सर्वांगी चर्चिले भस्म रुद्राक्ष धारण सप्रेमा करी भद्रायू बाळ तो एक शंख उत्तम देत त्याच्या नादे शत्रू होते मूर्छित खंडंग दिले अद्भुत त्रिभुवनात ऐसे नाही की द्वेद ते शास्त्र शत्रू ते दाविता नग्न जाती एकदाच भस्म होणे द्वादश सहस्र बळ गहन तात्काळ दिधली कृपेने देणे शिवाचे अद्भुत म्हणे होई ऐश्वर्यवंतायुरारोग्य विख्यात यश सर्व रायात श्रेष्ठ तू चिरकाल विजयी होऊने संतोष रूपे पाळी मेधिनी निष्काम दाने करुणी माझे एल त्रिभुवनी कीर्तिध्वज भाग्यलक्ष्मी असो तव सदनी भूत कारुण्य लक्ष्मी हृदय भुवनी दानलक्ष्मी येऊने कर कमळी राहो सदा सर्वांगी वसुलक्ष्मी सौम्य दोर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम दिगंतरी कीर्ती परम सर्वदाही वसो तुझी शत्रुलक्ष्मी खंडाग्री वसो साम्राज्य लक्ष्मी अखंड वसो विद्यालक्ष्मी विलसो सर्वदाही तुझ पाशी ऐसे शिवयोगी बोलूनी तेथेची पावला अंतर्ज्ञान भद्रायू सुमती गुरुचरण सर्वदाही न विसंमती इकडे भद्रायूच्या पिता निश्चिती दशार्ष देशी चौरुपती वज्रबाहू महामती शत्रू त्यावरी पातले मगध देशाधिपती हेमरथ तेने देश नागविला समस्त धान्य हरुणी नेत सर्व करीत गोहरण श्री पुरुष धरुणी समस्त बळे नेऊनी बंदी घालीत मुख्य राजग्राम वेष्टीत बाहेर निघत वज्रबाहू युद्ध झाले 10 दिनापर्यंत एकला शत्रू बहुत मग त्याशी धरुणी रथी बांधिला कारकर्षणी वज्रबाहूचे अमत्य धरुणी तेही चालविले बांधुनी सर्व ग्राम प्रजा लुटुनी राजश्रिया धरिलेल्या ऐसे हरुणी समस्त घेऊन चाललेल्या हिमरथ वज्रबाहू सचिवांसहित मागे पुढे पाहत असे पुत्रांना बंधू आम्हास कोण कैवारी या समयास आम्ही पाहावी कवनाची आस सोडवी न कोण दुःखार्णवी तो समाचार कळला भद्रायूशी की शत्रू नेती पितयाशी गुरुस्मरण करुणी मानसी अंगी कवच
लेलले मृत्युंजय मंत्र परम सर्वांगी चर्चले भस्म शंख खंडांग घेऊन उत्तम माते लागी नमस्कारी म्हणे माते शत्रू बहुत ग्राम हरुनी पितयासने तरी मी गुरुदास तुझा सुत सहारी न समजता ते माते तुझ्या सुकृते करून कृतांत समरी करीन चूर्ण पृथ्वीराजे तिजशी धरून आणि न तुझ्या दर्शन निर्दोष यशांचा ध्वज उभविना आज तेज पुंज शरत्कालीच द्विजराज सोज्वल याचा सोबत पद्य करपुत्र सुनय वीर सवय घेतला सत्वर सर्पाचा वाघ काढी विनिता पुत्र त्याचे दोघे धावती इभा आहे कोणते कांतारी शोधित धावशी दोघे केसरी की जनक जयचे कैवारी लहू कुश पुत्र जयचे पायी क्रमती भूमी सत्वर शोभती भाकुटे वये किशोर जवळी दैखोने शत्रूंचे भार सिंहनाद गर्जितले म्हणती उभे राहारे तस्कर समस्त वज्रबाहू ऐसी दिव्य वस्त चोरुनी नेता त्वरित शिक्षा लाविना तुम्हा ते तस्कराशी हे शिक्षा जाणार छेदावे कर्णनाशिक करचरण एवढा नाही कुठून कैसे वाचून झालं तुम्ही अवघे माघारे जावं पाहती तव दोघी किशोरे धावती म्हणती एक रमापती एक उमापती येती निज भक्ते कैवारे एक मृगांग एक मित्र एक वरिष्ठ एक विश्वमित्र एक वासुकी एक भोगींद्र तेवी दोघे भासती असंख्यात सोडिती बाण तेचा धारा वर्षण घन की निखिळले संपूर्ण मयूरा ऐसे दिसती परतले शत्रूचे भार वर्षती शास्त्राशी समग्र वाद्य वाजती भयंकर तेने दिशा व्यापिल्या तो जलद वाजविला अद्भुत धाके उर्विक ढळमळीत पाताळी फणीनाथ सावरिक कुंभिनी ते दिशा कौंदले समस्त दिग्धद थरार कापत शत्रू पडिले मूर्छित रिढे रथ धावती अत्यंतिक दिव्य रथ घेऊन दोघे आरुडले तेची क्षणी चापी बाण लावून सोडिले प्रलय विद्युत वज्रबाहूचे वीर बहुत संभारा समवेत गज रथ भद्रायू भोवले मिळत कैवारी आपलं म्हणून वाद्य वाजून दळ भद्रायू भोवते मिळाले सकळ म्हणते हा कैवारी या वेळ आला नकळे कोठोन्या पाठी राखा देखोन्या समर्थ विरासज बळ चढले अद्भुत हे मराठाशी सेना बहुत सहारली ते काळी वज्रबाहू सहित प्रधान रथी बांधले पाहती दुरून म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण किशोर वेशे पातले एका गुरुची शिकविले पुन्हा दिसे दोघांची विद्या समान त्यात मुख्य राजनंदन देखोनी स्नेह वाटतो कोण आहे न कळे सत्य मज वाटती परमाप्त हृदय धरून यथार्थ वाद्य द्यावे चुंबना आवडीने मांडीले घोरंदर रण रक्तपुरे चालेली जाण वज्रबाहू दुरुनी प्रधानासहित पाहत असे निवार भद्रायू समार शत्रू केले तेव्हा जर्जर समरभूमी माजली थोर बाणे अंबर कोंदले ऐसे देखोनी हेमरथ लोटला तेव्हा कृतांत होत दोघांशी युद्ध अद्भुत चार घटिका झाले शत्रू थरारथ कापत म्हणते भीम की हनुमंत की वा आला रेवतीनाथ मुसळ नांगर घेऊन शत्रूंचा देखून उत्कर्ष बहुत भद्रायू शिवयोगी दत्त खंडांग काढिले तेज अद्भुत शास्त्र मार्तंडा समान काळाग्रीची जिव्हस कराळ की प्रलय विजांचा मेळ की काळ सर्पांचा गरळ तेवी खंडांग झळकत असे ते शास्त्र झळकता ते जळ मागध जळ भस्म झाले सकल मागे होता हेमरथ तत्काळ समाचार श्रुत झाला की काळ शस्त्र घेता हाती देखताची दळे सहारती मग पळू लागला पवन गती उरल्या दळा समावेत प्रधानासहित वज्रबाहुशी टाकून पळती शत्रू घेतले राणा की हे भद्रायूने देखोनी धरीला धावणे हे मरत धरीला तो दृढ केशी ओढून पाडीला भूमीशी लथा प्रहार देता हृदय केशी अशुद्ध ओकित भडाभडा रथी बांधिला करकोनी मंत्री प्रधानासहित जाण शूर मुख शर घेऊन पाट काढिले अर्ध खांड धर्ममिशी भादरुनी माघारे चालवी संपूर्ण राजश्री अपार घोष धन घेत हिरोनी ते दवा देश नागविला होता सकल वस्तू मात्र रानविल्या तत्काळ गोभार परत विला सकल तेजीचा तेथे स्थापिला अमात्य समवेत पिता जोडून पायी ठेविला माथा वज्रबाहू होय बोलता त्याजकडे पाहुणे नैनी लोटले अश्रुधारा तू कोण आहेस सांग कुमार मज अपयश समुद्रातून त्वरा काढले उडी घालून जळता शत्रुधा विकृत वर्षलाशी जलद अद्भुत मज वाटे तू कैलासनाथ बाळ वेशे आलाशी की वाटे वैकुंठ नायके रूपी धरिले बालकांची कौतुके की सहस्राक्षे येणे एक केले धावणे वाटत असे सकल राजश्रिया धावणे उतरीती मुखावरून निंबलोन म्हणती बाळा तुझवरून जाऊ ओळून सर्व ही भद्रायू म्हणे नगरात चला शत्रू घेऊन समस्त बंदी घालून रक्षा बहुत
यज्ञ करून या नगरात पितांनी ऊनी बैसविल्या. दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला. नगर शृंगारिले एक रथी धरुनी वाटिती शर्करा. नगर जन धावती त्वरा वज्रबाहूशी भेटावा. वज्रबाहू म्हणे सदद होणे जेने माझ सोडविले धावणे. त्या कैवारियाशी चरण धारा जाऊनी. या वेळा भद्रायू म्हणे पितया लागून शत्रू सकारा. बहुत जतन 3 दिवस मी येऊन परतुनी जाण. तुम्हापाशी मी आहे कोणाचा कोण कळेल सकल वर्तमान. ऐसे बोलून दोघे जण रथरूढ पे झाले. मनोवेगे करून येऊनी वंदिले मातेचे चरण. मग तेने करून निंबलोन मुखा सुखावे पूर्ण पद्या कर. असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रनंद सीमंतिनीसी भेटोन जन्मांधारभ्य वर्तमान. त्याशी सांगे भद्रायूचे पिता सोडून पुरुषार्थ केला तो एकिला की समस्त तरी तो तुम्ही करावास जामात. कीर्तिमालिनी देऊनिया ऐकला याचा मधुर शब्द श्रीमंतीने आणि चित्रांगंध दृढ धरिती चरणाविंध पूजिती. मग षोडोपचारे म्हणती तुझे वचन प्रमाण वर आणावा आताची आहे लग्न. मग दळभार वाहने पाठवून दिधली वैश्य नगराप्रती. सुमय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाशी चाललेल्या पद्या कर वाद्य अपार वाजती. भद्रायू बैसला सुखासनी. त्याची माता शिबिका एका यानी चित्रगंधा समोर येऊन घेऊन गेला. मी रवित वर पाहुणे जन तटस्थ म्हणती काय या पुढे रथीनाथ पृथ्वीचे राजे समस्त नविले लग्नाशी. त्या वज्रबाहू सहपरिवारी लग्नालाही पातला. त्वरे वाराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखीला. पाय त्याचे धरावया धावित्रला. भद्रायूने वरच्यावरी धरीला. लिंगण देता वेळोवेळा कंठ दाटले. उभयतांचे नयनी चाललेल्या विमलांबुधारा. अभिषेक करीती एरा मग वज्रबाहू पुसे वरा. देश तुझा कवन सांग फेडी संशय तत्वता सांग. कवन माता पिता गोत्र ग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती. मग भद्रायूने एकांती नेऊन सांगितले साध्यांत वर्तमान. हा शिवयोगीचा महिमापूर्ण उपासना. शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी. ते शिवयोगी याशी होय भेटी. तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाण. हे मग ते सुमती पट्टेराणी भेटविली. एकांती नेऊन वज्रबाहू खालते पाहुणी रुदन करी दे देवा म्हणे. ऐसे निधानी वरिष्ठ घोर वनी टाकिली नष्टे. मज एवढा न्यायी कोठे पृथ्वी शोधिला नसेल. सुमती मागील दुःख अद्भुत आठवणी रडे सददित म्हणे. शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले. मग श्रीमंतीने चित्रगंध उभयतांशी करून एक वाक्य वज्रबाहू बोले सददत. धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करून मज दाविला आणून सर्पश कनकाद्री होऊन श्रेष्ठ केला गुणरसरिते. त्वा माझा केला उद्धार माझा अभाग्य कैसा पुत्र. हे राज्य तुझीची समग्र सुतासहित त्वा धले. ऐसे बोलून त्वरित वज्रबाहू बाहेर येत. भद्रायू बोलून सददित साष्टांगे नमित पितया ते. वज्रबाहू येता देता लिंगन जेवी भेटी शिवानी षडानन किंवाचस्पती आणि कच निधान संजीवनी साधिता लिंगिती. मस्तक अवग्रहाहून झडकरी सप्रेम बैसिला अंकावरी. कीर्तिमालिनी सुक्षा सुंदरी दक्षिणांकी बैसविली. तव राजे समस्त आचार्य करीती धन्य वज्रबाहू रूपती. मग पद्या करी सुनय या प्रति भद्रायू भेटवी. पितया ते गगनी न समावे प्रमानंद. ऐसा झाला सगळा मोद. मग 4 दिवस सानंद यथा सांग लग्न झाले. आंदा नदीतले अपर 2 लक्ष वाजे आयुध सुकुंझर दासदाशी भांडार भरून द्रव्य दिधले. सवय घेऊन कीर्तिमालिनी पद्याकारा सहित जनक जननी निजर नगरा येता. तेज क्षणी जाती झाली ते दवा गगनगर्भी न सामाये हरित. ऐसे माता पित्याशी झाले सुख. पट्टर आणि सुमिती देख केले अधीन. सर्व तिच्या समळ सकळ शत्रू सोडून प्रीतीवर्षी कारभार नेमून करून आपण अधीन जीवदान दिधले. तया भद्रायू याचा पुत्र प्राप्त होय सकल्या पुण्य बहुत. जरी जन्मजन्मीची हिमगजामात पूजिला असेल प्रेम भरे. श्री पतिव्रत चतुर सुंदर पुत्र पंडित सभाग्य पवित्र गुरु सर्वज्ञ उद्धार थोर पूर्वदत्ते प्रहार होय. मग त्या भद्रायुरी छत्र वज्रबाहूने उभवूने सत्वर श्री सुमती सहित तप अपार हिम केदारी करिता झाला. करिता शिवाराधना त्रिकाल ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायू बहुत दिना राज्य करिता पृथ्वीचे शिव कवच भस्माधारण रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजान शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नृपनाथ कीर्तिमालिनी समवित चालिला. वनविहारात अवलोकित वनश्री येते छाया सगळं शीतल
वाहती जल निर्मळ तेथे बसता सूर्यमंडळ वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोकळी सदारण रतांजन मयगर सुवास चंदन अशोक वृक्ष खर्जुरी सगन आंबे जांभळी खीरनिया वट पिंपळ कडवेल निंब डाळिंब शेवरी मंदार कबंद अंजीर औदुंबर परी भद्र नभ भेदित गेले गगनमार्गे पंचक मोगरे जाई जुई मालती शेवंती कबूळ ठाई ठाई शतपत्र जपा अगस्ती वृक्ष पाही वेष्टोनी वारी चालिले कनकवेली नागवेली परिकर पोवळवेली नाना लता सुवासकर द्राक्षद्वीप दाक्षदरू सुंदर जायफळी जोलती फळ भारे चदके चातक मयूर कस्तुरी मृग जवाधी मर्जर चक्र वानम नकुळ स्मराळ पाणी परिकर सरोवर तीरी क्रीडती असो तव वनात कितीमालिनी समवेत क्रीडत असत अकस्मात एक पूर्ववर्तला दूरवरी भद्रा यु विलोकित तो स्त्री पुरुष येती धावत उर्वन करून हस्त दीर्घस्वरी बोभाती पाठी लागला महाव्याग्र आक्रोशे बोभात विप्र म्हणे रूपाश्री पतिव्रता थोर मागे सुकुमार राहिला गजबोनी धावित्राला रूप शर लावूनी ओढिले चाप तव तो व्याघ्र काळ रूप श्रीशी नेत धरून या राये शर सोडिले बहुत परितोन गणी तैसाची जात विजू ऐसे शरद्भूत अंगी भेदिले तयाच्या गिरीकंदरे ओलांडून व्याघ्र गेला. श्रीस घेऊन विप्रराया पुढे येऊन शोक करी आक्रोश हा ललने तुझविना गृह वाटते महारण्य रायशी म्हणे ब्राह्मण धिक क्षत्रिय पण धिक जिने तुझं देखता सत्य माझ्या श्रीने केला हा कांत पडले व्याघ्र मुखात सोडून माझं यापासून तुझही हाका पुढीला बहुत धाव हे जगधीनाथ धिक तुझे शस्त्रे समस्त खंडांग व्यर्थ गुरुने दिधले 12 सहस्र नागांचे बळ धिक मंत्र अज्रजाळ क्षतापासून सोडवी तत्काळ शरणागत रक्षितोचे क्षत्रिय धिक श्रमधिक ग्राम जेथे नाही सत्य समागम धिक श्रोता धिक वक्त सप्रेम नाही कीर्तन शिवाचे धिक संपत्ती धिक संतती द्विजन रक्षी न भजे उमापती ते धिक नारी पापमती पचिव्रतांचे नवे माता पित्यांशी शिनवीत धिक पुत्र वाचला व्यर्थ धिक शिष्य जो गुरुभक्त नव्हेची मदवादीपे गुरुची झाकोनी वदवी आपला महिमा विशेष मिरवी धिक पार्थिव जो न सोडवी संकटी प्राण गेल्या भद्रावी बोले तिग्र मी तुझ इच्छिले देईन करी पुढती उत्तम लग्न अथवा राज्यदान घे माझे विप्र म्हणे कायसा लग्न श्रीहिनास कायसा धन जन्मांधाशी दर्पण व्यर्थ काय दाऊने मुळास कायसा कायचा उत्तम ग्रंथ तरुणास संन्यास देणे हे अनुचित तऱ्हेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांताशी पाजिले घृत शुद्धा तुरांशी माळा गंधाक्षद चिंता तुरा पुढे व्यर्थ ना गायन नृत्य कायसा या लागी नलगे तुझे राज्य धन दे माझी श्री अनोनी राम म्हणे जा कीर्तिमालिनी घेऊन दिधली म्या तुझ प्रति रायाचे सत्व आहे ब्राह्मण म्हणे दे कीर्तिमालिनी मजदान माझे तप मेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापाशी भीत नाही जाणं अंगीकारली तुझी श्रीरत्न सागरी ढेळून ढेकुळ पडले येऊ नाही तरी सागर काय धुळेने न मळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव म्हणे हे अपयश थोर झाले माझवरी माझे बाळ गेले ते क्षण व्याघ्र नेले विप्र ललना माता श्रीदेवने ब्रह्मणा अग्निष्ट काष्टे भक्षिना मी विप्र पुढे संकल्प करून मग दिधली कीर्तिमालिनी विप्रगुप्त झाला ते जक्षणी राय अग्नि चेतवीला ज्वाला निघाले आकाशपंथी मग स्नान केले रूपनाती भस्म चर्चिले सर्वांगाती रुद्राक्ष धारण पे केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवाध्यान प्रदक्षिणा करून 3 अंगी कुंडा भवतल्या जय जय शंकर उमारंगा मधनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापक आराध्यलिंगा वेगे तुझपाशी उडी टाकू जाता ते वेळी असभाव्य चेतला ज्वाला माळी तव त्यामधून कपाल मौळी अपर्ण सहित प्रगटला दशभुजा पंचवदन कर्पूर गौर पंचदश नयन विषतीतत्व होणे पंचभूता वेगळा जो भद्रायुषी हृदय धरुणी सत्वरा म्हणे सकाळी इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखोनी प्रकट झालो मी भद्रायू बोले सददित म्हणे विप्रशी आणून दे त्वरित हिते ऐकून हास्यचित्रला गजमुखात विप्रतो मीच झालो होतो व्याघ्र मीच होऊन गेलो भयवानीस घेऊन भक्ती पाहावे निर्वाण दोघी आम्ही प्रकटवलो तुझी घे ही कीर्तिमालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देवी सुमने वर्षातील गगनी रावचरणी लागत असे शिव म्हणे रे गुणवंत अपेक्षित वर
मागे आता हिरोमणी वज्रबाहू पिता सुमवी माता सह महासती पद्याकर गुणवंत कैलासी न्यावे श्री समवेत इतक्यात ठाव यथार्थ तुझ समीप देईने तुझ्या पार्श्वभागी सकल असोत स्वामी अक्षय अढळ ज्यावरी बोले पण फेन दवळ कीर्तिमालिनी तू मागा आता म्हणती म्हणे माता श्रीमंतिनी पिता चित्रांगंद पुण्यखानी तुझ समित राहुनी अनुदिनी शुलकांनी तथास्तु म्हणे तुम्ही उभयतांनी मागितले ते म्या सर्व दिदले माझी चित्त गुंतले तुम्हापाशी सर्वदा मग कीर्तिनी मालिनी समवित 10 सहस्र वर्षपर्यंत भद्रयू राज्य करीत हरी श्रद्धाशी सारखे मग त्यावरी सकले दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौळी नेता झाला सानिध्य चित्रागंध श्रीमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमान रूढ होडी पावली शिवपद शाश्वत श्रीपुत्र समावित पद्याकर भद्रायू कीर्तिमालिनी सुकुमार त्या शिवमान झाडूनी श्रीशंकर आपले स्वरूपी मिळविले हे भद्रायू आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन एकता लिहिता जाण विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणता ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वांठाई भद्रायू आख्यान पुण्य आगळे पदचरण ही बिल्हदळे उमा वल्लभ वाहती बाहवबळे ते तरती संसारी भद्रायू आख्यान केलं सर गिरे जो का पारायण प्रदक्षिणा करी त्यास बंध तोडून मद नारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंद सुखदायक श्रीधर वरदा कैलास नायक भक्त काम कल्पद्रुम गजांत काही न येशी तर्के मागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मांत खंड परिसोत सज्जन अखंड अष्टम दशाध्याय गोड हा श्री सांब सदाशिवर्पणमस्तु श्री शिवलीलामृत अध्याय 9 श्री गणेशाय नमः ते शिवनाम घोष निरंतर ते कैसे जन्म मरण संसार तिन्ही काळी काळ केला समग्र शिव छंदे करुणी या पाप जळावया निश्चिती शिवनामी आहे ज्यांची आसक्ती त्याशी नाही पुनरुत्ती तो कैवल शिवरूप त्याचे प्राणी यांचे चित्त विषय गुंतले अत्यंत तैसे शिवनामी होत रत तरी बंधन कैसे तया धन इच्छा धरून चित्ती धनाढ्याशी करीती स्तुती तैसे शिवनामी प्रवर्तती तरी जन्म मरण कैसे तया राज्य भंडारीचे धन साधावाय करीती यज्ञ त्याचे शिवचरणी जडले मन तरी संकट विघ्न कैसे तया धन्य ते शिवध्यानी रथ जेचे विषयी कथा अद्भुत नेमी शरण्य सांगत सुत शोनकाधिका प्रति वामदेव नामे महाज्ञानी शिवध्यानी रथ विचरे काननी एकाकी निर्णय शांतदात जनी त्रिविध भेदरहित जो दिशा जयांचे अंबर भस्म चर्चित दिगंबर निराहार निरंतर एकलाची हिंडत असे काय करावे कुठे जावे काय घेऊन काय त्या जावे शिवमय अवघे खेद मोह भेद नाही अक्रोध वैराग्य इंद्रिय मन क्षमा दया कृपा समान निर्लोभ दाता भय शोकमान कालत्रयी धरीच गृहपत्य दाराविवर्जित कोणी एक परिग्रह नाही सत्य काया वाचा मनोदंडयुक्त मौनी न बोले इतरांशी ज्ञान चर्चा शिवस्मरण त्यावी न निर्णयची भाषण या नाव बोली जे मौन भेदरहित जो सर्वांच्या अनुग्रहस्थ व जे रूप स्वरूपीचे धरून विचारे शिव जड जीव तारावया सर्व विचारे सृष्टी स्वइच्छे कार्य सारुनी कारण आत्मस्वरूप पावला समाधान देह त्रयी रहित विधी निषेध हीन प्रवृत्ती निवृत्ती वेगळा निरंकुश जो निसंग जैसा ब्रह्मारण्य विचारे मातंग तयाची रीती अभंग वेदशास्त्रे वर्णिती तो स्वरूपी सदा समाधीस्थ गगन तेही अहंगाशी रुतत म्हणून तेही परते सारित हेतू दृष्ट वर्जित जे तेने तेजाचे दाहकत्व जाळिले पूर्वीचे कणिकत्व मोडिले चंचलत्व हिरोने घेतले प्रजनांचे तेने पे अर्धत्व पूर्ण निरसोनी धुवोनी शुद्ध केले जीवन एव पिंड ब्रह्मांड जाळून भस्म अंगी चर्चले ऐसा तो अमृतार मूर्त केवळ शुक ते जड भरत क्रोचारांनी विचारत सर्व खेद शिवरूप तो एक ब्राह्मण राक्षस धावत महान भयानक शरीर अद्भुत कपडे सिंदूर जिव्ह ललित भयानक मुखावाशी खंदिरागार तैसे नेत्र बहुत जीव बक्षिले अपरिमित भूषुधित तृषित पापी कुपात्र अकस्मात पातला महाहिंसक सर्वभक्षक तेने वामदेव देखील पुण्यश्लोक धावणे एक अंगठी घालीत मिठी तयाच्या लोह परिसाशी झडता पुन्हा तत्काळ होय दिव्य स्वरूप तेवी त्याच्या अंगस्पर्श करून मती पालटली तयाची वामदेव अंगाशी भस्म त्याच्या अंगी लागले उत्तम सत्व वृत्ती झाली परम असुर भाव पालटला आपल्या अंगी झडकोने उधारला पिशितांशन हे त्याशी नाही भान समाधिस्थ सर्वदा तेने सुख दुःख शीतोष्ण लोक निंदिती इतकी वंदिती पूर्ण शरीरी भोग की रोग दारुण तेही नेने कदा तो मी हिंडतो देशी की विदेशी हेही स्मरण नाही त्याशी तो ब्रह्मानंद सौख्य राशी विधी निषेधे स्पर्शेना
ऐसा तो योगींद्र निसीम त्याच्या अंगे स्पर्श पापे झाली भस्म दिव्य रूप होऊन सप्रेम चरणी लागला त्याच्या न सहस्र जन्मीचे झाले ज्ञान त्याशी आठव झालं संपूर्ण मानस सरोवर उदक पान करिता हाक हंस होय की हटक नदी तीरी देख पडता पाषाण काष्ट दीख दिव्य तर्क स्वर होय सुरेख देवी राक्षस पे झाला की करिता सुधारस पान तेही सहजची लाली देवपण की शशी किरण स्पर्श करून द्रव्य जैसे चंद्रकांत की रवी उगवता निशेष निशसरे प्रगटे प्रकाश त्याचा उद्भवला राक्षस स्तवन करीत यांची म्हणे गुरुवारी एक पूर्ण मी तवत सुदर्शन झालो पावन तुझशी करीत संभाषण वाटते पावेना शिवपदा माझं सहस्र जन्मीचे झाले ज्ञान परी 25 जन्मापासून पापे घडती ती दारू न ती अनुक्रमे सांगो तुम्ही पूर्वी मी राजा दुर्जय एवन मध्ये अति निर्भय परम दुराचारी होय गो ब्राह्मण प्रजापीडिता प्रजेशी नित्य करी मार आवडे तैसे विचारे सोयीचे चार वेद पुराण शास्त्र कैसे आहे मी नेने स्वप्ने ही नेने कदा धर्म ब्रह्मा त्याधी पापे केली परम पारी नारी अपूर्व नानून उत्तम नित्य नूतन भोगी मी ऐसा श्रेय संख्य भोगोनी बंदी घालून केले रक्षण सर्व देश धुंडोनी श्रेया नूतन नवी एकदा भोग देऊन दुसरीशी तिचे न पाहावे वदन त्या बंदी रडते क्रोधून शाप देती मज लागी विपुरा पळाले राज्यातून पट्टाने ग्रामे खेटणे जाण तुकी ही धुंडोनी श्रेया तरुण आणल्या भोगिल्या 3 शते द्विज नारी 4 शते क्षत्रिय कुमारी वैश्य श्रिया सुंदरी 10 शते भोगिल्या शूद्रांच्या सहस्र ललना चांडाळ नारी 4 शते जाण त्यावरी अपवित्र मातंग कन्या सहस्र एक भोगिल्या चर्मक कन्या 5 शत रजकांच्या 4 शते गणित वारांगण असंख्यात मिती नाही तयाते 5 शते महारिणी तितक्यात तृषली नितंबिनी या वेगळ्या कोण गणी इतर वर्ण अष्टादश इतक्या कामिनी भोगुनी तृप्त नव्हे कदा म्हणा नित्य करी मद्यपान अभक्ष तितुके बक्षिले कैसे भोगीता पापभोग मज लागला क्षयरोग मृत्यू पावलं सवेग कृतांत दूत धरुणी नेती यमपुरीचे दुःख अपार भोगिले म्या अति दुस्तार तप्त ताम्रभूमी त्यावर मज लागी चालविले लोहस्तंभ तप्त करुणी त्याशी नेऊनी देववीती अलिंगन माझे घोर कर्म जाणुनी असी पत्रवणी हिंडविते कढईत तेल झाले तप्त त्यात नेऊनी बुडविते तोंडी घाली ती नरकमूत्र पाप बहुता जाणून महाग क्षार कटुरस आणून मुखी घाली ती पासले पाडून तीक्ष्ण चंचुनी गृध येऊनी नेत्र फोडी ती एकसारे कुंभी पाकी घालून शिववी 3 करणी तप्त लोहदंड दडपी 10 तेथीची जाचणी किती सांगो आता गुरुवारी तेथे रक्त रेतकुंड दारुण त्यात पच विती कित्येक दिन मास फोडून सांड से करुनी वरी शिंपती दक्षोदक जिव्हा नासिक्याने कर्ण तीक्ष्ण शस्त्रे टाकी ती छेदून हस्तपाद खंडोनी पोट फोडी ती क्रूर शस्त्रे अंगाच्या काढी ती भाता तपे शस्त्रे रेवती माता शिष्ट छेदून गुदद्वारी अवचिता तप्त गळा घाली ती सर्वांगाशी टिपर्या लावून सवेच करे ती पाशबंधन पृष्ठीकडे वाकवूनी चरणी ग्रीवा बांधी ती पोटी युसुया रोवून पाशाने तृषण करी ती चूर्ण हस्तपायी आणून पाशान बेडी घाली ती सहस्र वर्षे न लगे अंत येशा नरकी बुडवित एक येऊनी फाटी ती दात पाश घाली ती ग्रीवेशी आपुल्या विष्ट मूत्रबळ्याची भक्षविती यमदूत सवे अंगाचे तुकडे पाडित दोषामित जाणून या श्याम बल श्वान लावून चरात टाकी ती फाडून एका शिरास्ती काढून ओढून एक मास उकरी ती लोह करणा उष्ण पृष्ठी हृदय करी ती मारा उखळी घालून सत्वर लोह तप्त मुसळे चेची ती तीक्ष्ण औषधीचे रस आणि ती नासिकांद्वारे आतवती ती सवेची वृश्चिक कुपी टाकी ती बहुत विवत्ती भोगीला ज्याची विष परम दुर्धर ऐसे सांगास डसविती विखार अग्निशिखा लावून सत्वर हे शरीर भाजिले अंग रिक्षा अशी धारे बेसवून पायी बांधिनी जड पाषाण सवेची पर्वतावरून नेऊन ढकलून येते ती निर्भयपणे आतडी काढून निश्चिती ज्याच्याकडे भक्षविती उर्व नेऊन या टांगी ती आपटती ती क्रोध भरे लोह कंटकी भरे उभे करून करेशी इंगळांचे अंग पांथरून मस्तकी घालून या पाशानं फोडून टाकी ती मस्तक लोह चन्नक मारून तप्त खा म्हणून मुद्दूत मारित ओष्ट धरून फाडित तप्त सगळ्या नाकी ओवी खोविती उफा राटे टांगून ग्रीवेशी बांधून थोर पाषाण ग्रीस व्याघ्राधिक आणून विराधिती त्या हाती गज पदाखाली चूर्ण कौरविती तप्त निरप्राशन अष्टांगे कर्व तून वेगळाची टाकी ती भयानक भूते भेड साविती लिंगचे
छेदुनी खा म्हणती सांगे ठाई ठाई मोडी ती तीक्ष्ण शस्त्रे करून या भूमीतच रोवूनिय शरीर करीती बहुत शर मार सवेची शूळ पर मग तीव्र त्यावरी पालते घाली ती वरी मारी ती मुसळ घाये मग पाशानं बांधून लवला आहे नरक वापित टाकी ती पाहे अंत न लागे उतरता काचा शिशे याचा रस करून बळीची करवी ती प्राशन तिथे जात नाही कदा प्राण यातना दारुण भोगी त्याशी 3 सहस्र वर्षपर्यंत नरका यातना भोगीला बहुत यावरील मजक ढकलून देत व्याघ्र जन्म पावलो दुसरे जन्मी झालो अजगर तिसरे जन्मी कृख भयंकर चौथे जन्मी सुकर सरडा झालो 6वे जन्मी सारमेय सबल 7वे जन्मी शृगाल 8व्याने गवय विशाल गुरुवर्य मी झालो 9वे जन्मी मर्कट प्रसिद्ध 10वे जन्मी झालो गर्धब निषिद्ध त्यावरही कुळ मग वाय असं विविध 13वे जन्मी बक झालो 14वे जन्मी वन कुकुट त्यावरी गिद्ध झालो पापिष्ट मग मारचार योनी दृष्ट मांडू त्यावरी जान पाय 8व्या जन्मी झालो कुर्म त्यावरी मच्छर झालो दुर्भग सवीची पावलो मूषक जन्म कुल त्यावरी झालो मी 22वे जन्मी वन द्विरध त्यावरी उष्ट जन्म प्रसिद्ध मग दुरात्मा निषाद आता राक्षस जलमलो सहस्र जन्मीचे ज्ञान झाले स्वामी माझं पुन्हा तव दर्शनाच्या परतापे करुणा पावन झालो स्वामी या गंगा स्नाने जळे पाप अग्नी अंत्री नंदन की हरिताप सुरतरु देणे अमुप हरित दर्शन करून या पापताप त्यांनी देणे संसार संत समागमे जाय जळून त्यावर वामदेव योगेंद्र वचन बोलत झाला ते तेव्हा एक विप्र होता महामंगळ शूद्र श्रेयशी लतला बहुत काल तिच्या प्रतारे साधुनी वेळ जीवे मारिले द्विजाते ग्रामाबाहेर टाकेले प्रेत कोणी संस्कार न करीत तो यमदूत नेला मारित या जाच बहुत भोगी तसे इकडे शिवसदन उत्तम त्यापुढे पडलेले बसे भस्म महाशिवरात्रीच्या दिवशी सप्रेम भक्त पूजना बैसले त्या भस्मात श्वान सवेग येऊन बैसले आहे शिवलिंग भस्म चर्चित त्याचे अंग जात मत मग त्वरेने पडिले होते विप्रप्रेत त्यावरी ते गेले अकस्मात पुन्हा 5 भस्म लागत पापरहित झाला तो यमदूती नरकादुनी काढला यमदूती विमानी वाहिला केला साशी जाऊन राहिला संहारला पाप समूह ऐसे हे पवित्र शिवभूषण त्याचे न वर्णावे महिमा न राक्षस पोषेकर जोडून भस्म महिमा सांग कैसा भस्म कोण ते उत्तम शिवभक्ती लावावे कैसे नेम यावरी वामदेव उत्तम चरित्र सांगे शिवाचे मंदर गिरी परम पवित्र उंच योजने 11 सहस्र त्यावरी एकदा त्रिनेत्र देवासहित पातला यक्षगण गंधर्व किन्नर चारण पिशाच गुहाक्य समग्र देव उपदेव पवित्र महेशा वेष्टून बेसले मरुद्रन पितृगण समस्त 11 रुद्र 12 अष्टवसु 8 भैरव सत्य 8 दिक्पाळ पातले 88 सहस्र ऋषीश्वर 60 सहस्र वालखिल्य ब्रह्मपुत्र पाताळ नाग पृथ्वी नृपवर शंकरा वेष्टुनी बेसले विष्णू विधी पुरंदर शिव ध्यान पाहती समग्र भूतांचे मेळे अपार मंद राचळी मिळाले सिंधूवर दनवीर भद्रकुमार 60 कोटी गण समग्र पुढे विराजे नंदिकेश्वर दुसरा धार शुभ्र दिसे तेथे आले सनतकुमार साष्टांग करुणी नमस्कार सवन करुणी अपार विभूती धारण विधी पुसती यावरी बोले जग जास्वनीळ विभूती जाणतेची निर्मळ शुद्ध करुणी गोमय गोळ मूत्रिका कन विरहित ते वाळवून उत्तम मंग करावे त्याचे भस्म शुद्ध विभूती मज परम शिव गायत्रीने मंत्री जे आधी अंगुष्टे लावी जे ऊर्ध्वे मग मस्तका भोवती वेष्टी जे शुद्ध तर्जनी न लावी जे निषिद्ध कनष्टिका वेगळी करावी दो बोटांनी लावी जे भाळी अंगुष्टे मध्यरेखा तेजा गडी ऐसे त्रिपुंडा धारण चंद्रमौळी सनतकुमार सांगता तर्जनी न लावावी सर्वांगी विभूती त्रिबोटे लावी जे निश्चिती येणे महात्पापे भस्म होती शिवभूषण प्रसादे अगम्य पुरा सुरापान ब्रह्महत्या गोहत्या भक्षण महात्पापांचे पर्वत जाण भस्म चर्चने भस्म होते ऐसा भस्माचा महिमा वामदेव ब्रह्म राक्षस सांगे सर्व विमान आले पूर्व दिव्य रूप असुर झाला कैलासा शिव जाऊनी राहिला शिवरूप होणे वामदेव पृथ्वी पर्यटन स्वच्छने करीत चालला सत्संगाचा महिमा थोर वामदेवा संगे चरला असुर भस्मलेपने भाल नेत्र सदा सुप्रसन्न भक्तांशी भक्त मंत्र तीर्थ द्विज देव गुरु यज्ञ ज्योतिषी औषधी सर्व येथे जैसा धरिती भाव सिद्धी तैसी तयाशी पांचाळ देशी नृपनाथ नामजयाचे सिंह केतू जैसा शक्रनंदन की तृतीय सुत
पृथा देवीचा पुरुषार्थ मृग येस गेला तो भूपाळ मागे चालत दुरंथळ धळ शबरांचेही मेळ बहुसाल निघालती तया सवे वनोवनी हिंडत भूपाळक शबर एक परम भाविक भग्न शिवाला एक गेला त्या निषाद तो उष्मळून पडले दिव्यलिंग पंचसूत्री रमणीय अभंग सिंह केतरायाचे सवेग दाविता झाला ते दवा राजा म्हणे लिंग चांगले परिपाही जे भावी पूजिले उगेची देवार्चन मांडिले दंभे करून या लौकिकी मेरावाया थोरपण प्रतिमा ठेविल्या सोज्वल करून जेवी कासारे मांडिले दुकान प्रतिमा विक्रय करावया ब्राह्मण वेश घेऊन शुद्ध यात्रेत हिंडते जैसे मैंद तैसे मार्गज्ञ वाटेत साधू सिद्ध वेश धरुणी बैसले काळ नेहमी साधू वेश धरुणी वाटेत बैसला करावया विघ्न एक भावे विन देवार्तार्चन व्यर्थ काय दांभिक शबराशी म्हणे रूप सत्तम तुझ हे लिंग सापडले उत्तम निषाद म्हणे पूजन क्रम कैसा आहे सांग पास विनोद बोले रूपवर पूजेचे आहे बहुत प्रकार परिचिता भस्म पवित्र नित्य नूतन आणावे चिता भस्माविना नैवेद्य करू नये समर्पण ऐसे मुख वर्म जान शैव लक्षण निष्ठेचे रूपवचन मानुनी यथार्थ शबरलिंग घरा आणि त्या शबरीचे सांगे वृत्तांत हर्षभरित ती झाली सुमुहूर्त शिवलिंग स्थापन दोघी पूजिती एकनिष्ठे करून चिताभस्म नित्य नूतन आणि ती मिळवून सापेक्ष एकार्थी होताची सुंदरी नैवेद्य आणि तर जडकरी उभयता जोडल्या करी शिवस्तवनी आज सादर ऐसे नित्य करिता पूजन लोटले किती कधीने त्यांची निष्ठा पाहाव्या पूर्ण केले नवल पंचवदने ऐसे एकदा घडून आले चिताभस्म कोठे न मिळे शबरे बहुत शोधिले अपर क्रमिले भूमंडळ परतुनी सदनाशी येत शबरीचे सांगे वृत्तांत तरी तीही झाली चिंताक्रांत म्हणे पूजन केवी होय केवी केले शिवपूजन उत्तम परिणाम मिळता चिताभस्म तो शबर भक्त राज परम नैवेद्य शिवाचा अर्पिना शिवदीक्षा परम कठीण निष्ठा पाहे उमारमान शबरी म्हणे प्रिया लागून मी आपले भस्म करीते आता पाकसदनी बेसोनी लावून घेते आता अग्न ते चिताभस्म चर्चून सांब पूजन करावे मग सुचिरभूत होऊन शबरी शिव ध्यान स्मरण करीते अग्नी लावून झडकरी भस्म करी कलेवर शबर घेऊन ते भस्म चर्ची सदाशिवाशी सप्रेम परी नैवेद्य अनवया उत्तम दुसरे कोणी नसेची भोळा चक्रवर्ती उदार चारावय धैर्य पाहे शंकर आसन घालून शबर परम सादर शिवार्चनी सबरी उत्तम पाक करून इतर नैवेद्य घेऊन शवर एकार्थी करून पूर्वाभ्यासी बोलावीत एकार्थी होताची सदाशिव त्रुटी न वाजता नैवेद्य दावावा विलंब होता महादेव शोभ हो अत्यंत पेय होय सर्व अन्याय क्षमा करी शंकर परी नैवेद्याशी होता उशीर शोभून जातो श्री शंकर उशिरानु मात्र शोषेना शबर आनंदमय शिवार्चनी श्रियेने शरीर जाळले ते हे नाठवे मनी म्हणे ललने नैवेद्य आणि तव पाठीशी उभी घेऊन रंभा उर्वशी मेन्यका सुंदरी त्याहून दिव्य रूप झाली शबरी चतुर्विध नैवेद्य करी देत पतीच्या ते दवा नैवेद्य अर्पून शबर पूजा झाली षोडोपचार दोघे जोडून कर स्तवन करीती शिवाचे जय जय अनंत ब्रह्मांड नायक जय जय शिवमाये चक्रचालका दुर्जन दमना मदनांत का भवहारका भवानी पते पूजन झाले संपूर्ण शबर पाहे श्री विलोकून अलंकार मंडित सद्गुण आपण ही शिवरूप झाला एक नीलकंठ वेगळा करून शिवभक्ती शिव समान तवा झाले दिव्य विमान वाद्य अपार वाजती हे तर दिव्य सुमनांचे परिमळ आश्चर्यकारी सिंह केतन रूपाळ विमानी बेसोनी तत्काळ शिवपद पावली दोघेही राव म्हणे विनोदे करून मी सांगितले शिवचिता भस्म पूजन परी धन्य शबराचे निर्वाण उद्धारून गेला कैलास धन्य ते शबरी कामिनी देह समर्पिला शिवार्चने एवा एकनिष्ठ देखील वाचून पिनाक पाणी प्रसन्न नवे सिंह केताशी लागला होते तोची छंद सर्वदा शिवभजनाचा वेद शिवलीलामृत प्रसिद्ध श्रवण करी सर्वदा शिवरात्री प्रदोष सोमवार व्रते आचरे प्रीती रूपवर शिव प्रीत्यर्थ उद्धार धनेवाटी सत्पात्री ऐसे करिता शिवभजन सिंहकेत शिवरूप होऊन शिवपदी राहिला जाऊन धन्य भजन निष्ठेचे शिवलीलामृत मंडपी सुरवाडली चढत जात श्रीधर वालगवली अहळ बहळ पसरली ब्रह्मानंदे करून ते छाया सघन अत्यंत तैसे बैसून शिवभक्त प्रेम द्राक्ष फळे पक्व बहुत सदा सेवतो आदरे श्रीधर वरदा ब्रह्मानंदा मृडानी हृदय जंब मिलिंदा कैवल्य पददायका भेदा लीला अगाध बोलवी पुढे शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोंद खंड परिसोत सज्जन खंड नवम अध्याय गोडा श्री सांब सदाशिवार्पणमस्तु.